एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याने आपल्या शेतासाठी पाणी मिळावे म्हणून शेजारच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याकडून विहीर विकत घेतली. विहीर विकत घेण्यासाठी शेतकऱ्याने आपले सर्व दागिने आणि साठवलेले पैसे व्यापाऱ्याला दिले. दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी विहिरीतून पाणी काढायला गेला तेव्हा त्या व्यापाऱ्याने त्याला अडवले. व्यापारी म्हणाला, थांब, तू माझ्याकडून फक्त विहीर विकत घेतली आहेस, त्यातील पाणी नाही, त्यामुळे तू या विहिरीतून पाणी काढू शकत नाहीस. बिचारा शेतकरी चक्रावून गेला. त्याने विनवण्या केल्या, पण तो धूर्त व्यापारी काही ऐकेना. शेवटी न्यायासाठी तो शेतकरी बादशाह अकबराच्या दरबारात गेला. अकबराने सर्व हकीकत ऐकली आणि हे प्रकरण सोडवण्यासाठी बिरबलाला सांगितले. बिरबल त्या व्यापाऱ्याला दरबारात बोलवले आणि विचारले, का हो सेठ, तुम्ही या शेतकऱ्याला विहीर विकली आहे ना, मग त्याला पाणी का काढू देत नाही? व्यापारी अतिशय हुशार होता. तो म्हणाला, महाराज, मी त्याला विहीर विकली आहे, पण त्या विहिरीतील पाणी नाही. पाणी अजूनही माझीच आहे. तो माझ्या पाण्याचा वापर कसा करू शकतो? बिरबल हसला आणि म्हणाला, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. तू विहीर विकली आहेस, पण पाणी तुझेच आहे. पण मला एक सांग, जर विहीर शेतकऱ्याची आहे तर तुझे पाणी त्याच्या विहिरीत काय करते? व्यापारी एकदम गप्प झाला. बिरबल पुढे म्हणाला, नियमानुसार तू तुझे पाणी त्वरित शेतकऱ्याच्या विहिरीतून काढून घे आणि जर तुला तुझे पाणी त्या विहिरीतच ठेवायचे असेल तर त्याला त्या विहिरीचे भाडे शेतकऱ्याला द्यावे लागेल. व्यापाऱ्याला आपली चूक समजली. त्याने आपली हार मानली आणि शेतकऱ्याची माफी मागितली. चतुर बिरबलाने शेतकऱ्याला त्याचा हक्क मिळवून दिला. तात्पर्य, फसवणूक किंवा लबाडी करून मिळवलेला विजय फार काळ टिकत नाही. बुद्धीचा वापर केला तर कोणत्याही कठीण प्रसंगातून मार्ग काढता येतो.